नमस्कार बाळांनो, आज मी तुमच्यासाठी एक मस्त गोष्ट घेऊन आलेली आहे। गोष्ट चिंपू आणि चॉकलेट नदीची। एकदा की काय, लांब एका जंगलात चिंपू नावाचा एक छोटा खारुताई राहत होता। चिंपूला खूप गोड खाणं आवडायचं, विशेषतः चॉकलेट। एक सकाळी चिंपू झाडावरून उड्या मारत होता। तेवढ्यात त्याला एक मोठ्या डोंगराच्या मागून गोड वास आला। तो वास अगदी चॉकलेट सारखा होता। चिंपू पटकन त्या वासाकडे गेला आणि त्याला काय दिसले माहितीये? एक चक्क चॉकलेटने भरलेली नदी। हो, खरंच नदीत पाणी नाही, तर चॉकलेट वाहत होतं। चिंपू खुश झाला। तो म्हणाला, वा, ही नदी तर माझ्यासाठीच वाटते। तो उडी मारून एका बोटीत बसला, जी बिस्किटांची बनलेली होती। नदीच्या काठावर कँडीचे झाड, बर्फीचे डोंगर आणि पेड्यांचे खडे होते। चिंपूने प्रत्येक थांब्यावर थोडं थोडं खाल्लं, पण शेवटी त्याला पोट दुखू लागलं। एक मोठा आवाज आला, ए चिंपू, फार गोड खाल्लं तर पोट दुखतं। तो आवाज होता चॉकलेटी परीचा। ती हसून म्हणाली, गोड खा, पण थोडं थोडं, नाहीतर खेळायची ताकद पण उरणार नाही। चिंपूने मान डोलावली आणि परीकडून एक गोड पण चविष्ट नियम शिकला। सर्व गोष्टी माफक प्रमाणात। त्या दिवसानंतर चिंपू दर आठवड्याला फक्त एकदाच चॉकलेट नदीला जायचा आणि मित्रांसोबत शेअर करून मजा घ्यायचा। शिक्षण, बाळांनो, गोड खा, पण कमी खा। चॉकलेट जास्त खायचं नाही। गोड खाणं मजेदार आहे, पण त्यातही मर्यादा असते। मित्रांसोबत शेअर केलं तर मजा दुप्पट होते। धन्यवाद।